चहा कुणासोबत घ्यावा? जे चहाला विरोध करतात त्यांच्यासोबत. का? तर गप्पा त्यांच्यासोबत जास्त चांगल्या रंगतात. माझ्यासोबत असाच एक व्यक्ती आहे ज्यासोबत आपण आज गप्पा मारणार आहोत. त्यांचा चहाला विरोध आहे, पण काळजीपोटी, कारण ते आहेत जिम ट्रेनर. त्यांच्यासोबत त्यांच्या प्रवासाविषयी आणि जिमविषयी आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. त्या अगोदर तुमच्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो एक कटिंग चाय आणि बरंच काहीच्या विशेष कार्यक्रमात. सुरुवात करूयात आजच्या गप्पांना. माझ्यासोबत आहेत कमलेश सर आणि ते मागच्या अनेक वर्षांपासून जिम ट्रेनर म्हणून काम करतात. कमलेश सर, तुमचं मनपूर्वक स्वागत आणि नमस्कार. नमस्कार. चहाला एवढा विरोध का? चहाचा विषय असा असतो की जनरली सगळेजण चहा घेतात, पण त्या मागचं रिझन मोस्टली खूप लोकांना माहीत नसतं. चहामध्ये कसं विथ मिल्क हा चहा खूप हानिकारक आहे. त्यामध्ये कसं असतं विषय, त्यामध्ये तुमचे हाडे डिसॉल्व होणे, पित्त होणे किंवा मूळव्याध होणे हे चहाची लक्षण आहेत. ते कंटिन्युअसली मोस्टली तुम्ही दिवसातून किती वेळ घेताय. काही काही जणांना तुम्ही बघता सकाळ दुपार संध्याकाळ चहा लागतो. हा चहा खूप हानिकारक आहे. चहाचे दुष्परिणाम लोकांनी ओळखणं खूप गरजेचं आहे आणि चहाला मी तर माझ्या मते तर मी सांगेन चहा अवॉइड करणं खूप गरजेचं आहे. ओके, पण जनरली लोकांनी चहा पिऊच नाही. नक्कीच. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर चहा प्यायचं असेल तर ग्रीन टी आहे, लेमन टी तुम्ही किंवा ब्लॅक कॉफी आहे, ते तुम्ही करू शकता. ओके, आता हा झाला मुद्दा चहाचा. आता जिम विषयी बोलूयात. एकंदरीत तुमचा प्रवास आणि का वाटलं तुम्हाला जिम ट्रेनर व्हावं असं? तुम्हाला फ्रँकली सांगतो, मी कॉलेजला चाललो होतो आणि व्यवस्थित कपडे वगैरे घालून चालू होतो कॉलेजला व्यवस्थित. आणि कॉलेजला रोडवर चालताना आपल्या पुढे सलूनचं दुकान होतं, तर त्यापुढे काच वगैरे होते. मी आपलं मस्त की ड्रेसिंग मारून चाललो होतो. तर माझं मी स्वतःला ते प्रतिबिंब पाहिलं, तर त्यामध्ये सड पातळ खूप असा फुट स्लिम मुलगा होता. त्या दिवसानंतर दुसऱ्या दिवसानंतर मी जिम जॉईन केली. म्हणजे कॉलेज 12वी नंतर जे आपल्या सुट्ट्या लागतात त्यापासून मी माझी जिमची जर्नी स्टार्ट केली. ओके. आता किती वर्ष झालं या क्षेत्रामध्ये आहात? 15 वर्ष झाले. नव्यानं जिम जॉईन करणाऱ्यांना काय सजेशन देऊ शकाल? कारण मी बघतो बऱ्याचदा जिमला मेंबरशिप घेतात, जॉईन होतात, 2-3 दिवस करतात किंवा महिनाभर करतात आणि त्यानंतर डिस्कंटिन्यू करतात. का? विषय कसा असतो, युथने स्वतःच्या बॉडीकडे कसं बघितलं पाहिजे. स्वतःचा गोल त्यांनी पहिला फिक्स केला पाहिजे की मी जिमला का चाललोय, कशासाठी चाललोय. येताना त्यांनी पहिला आपल्या स्वतःचा बॉडी चेकअप म्हणा, ब्लड टेस्ट, हे सगळ्या गोष्टी करून मग जिम मध्ये यायचं आणि स्वतःला आपला गोल काय, स्वतःचा गोल काय त्यांनी प्रत्येक युथने ओळखलं पाहिजे. बेसिकली तुम्हाला सांगतो, जेव्हा युथ येतो तर तो डायरेक्ट असं म्हणतो की मला 2 महिन्यात बॉडी पाहिजे, 3 महिन्यात बॉडी पाहिजे. हे शक्य नाहीये. डायरेक्ट तुम्ही मशीनकडे अटॅक करू नका. तुम्ही स्वतःची पहिली स्ट्रेंथ ओळखा, स्ट्रेंथ वाढा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आल्या पहिले सूर्यनमस्कार असतील, जंप असतील, डिप्स असतील, ह्या गोष्टी थोड्या त्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. नंतर मग मशीनकडे वळलं पाहिजे. आता युथकडे पाहिलं तर ते डायरेक्ट मशीनकडे अटॅक करतात. मग त्यांचं मसल दुखणं आलं, बॅक दुखणं आलं किंवा स्नायू दुखणं आलं की मग ते कंटाळा करतात येण्यासाठी. ते कारण आहे की मग दिसत नाहीत, येत नाही. ज्या युथला जिम जॉईन करायचे किंवा जे जिम करतायत, जे फार डिमोटिवेट झालेत, अशांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता? मी हेच म्हणेन युथला म्हणेन की पहिलं जो मी जिमला जेव्हा येतं तर तुम्ही तुमची पहिली मानसिकता तयार करा की ह्या गोष्टीला वेळ लागणार आहे, ह्या गोष्टी लगेच अचीव होणार नाही. जिम असा खेळ आहे की त्यामध्ये संयम खूप महत्वाचा आहे. संयम तुम्ही पाळला की तुम्हाला रिझल्ट दिसतो. संयम, कंटिन्युटी ठेवा जिम मध्ये, रोज प्रॉपर डाएट करा, तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे. आता युथ येतोय तर प्रत्येक युथने असा त्या गोलचा विचार नाही केला पाहिजे की मला तेच अचीव करायचं, मला अशीच बॉडी बनवायची, किंवा कोणाचा तरी फोटो दाखवतात इंस्टावरच्या इन्फ्लुएन्सरचा की मला अशी बॉडी अचीव करायची. नाही, त्या गोष्टीला वेळ लागणार आहे. मग तुम्ही त्या गोष्टीचा आता तुम्ही येताय, एक्सरसाइज करताय, तर त्या एक्सरसाइजचा आनंद घ्या, त्या प्रोसेसचा आनंद घ्या, त्या गोलचा विचार करू नका. तुम्ही जेव्हा त्या प्रोसेसचा आनंद घेत जाताना एक आनंद निर्माण होईल स्वतःभोवती, स्वतःवर एक प्रेम येईल. प्रेम स्वतःवाला की जिमवर पण प्रेम येणारच. जेव्हा तुम्हाला जिमवर प्रेम आलं तर तुमची कंटिन्युटी येणार, तुम्हाला तुमचं जिमवर प्रेम येणार, मग तुम्हाला कोणत्याही मोटिवेशनची गरज लागणार नाही. जिम ट्रेनर म्हणून असं कुठला किस्सा आहे का ज्याने तुम्ही प्राऊड फील करता? हो, आहे ना, नक्कीच आहे. मी एका माझ्या क्लायंटचं, लेडीज क्लायंटचं एक उदाहरण देतो. तिचं वजन खूप होतं, तर ती कॉलेजला जाताना तिच्या मागे कमेंट करणं, बॉडी शेमिंग, ती थोडी डिप्रेशन मध्ये होती, तर ती माझ्याकडे आली.
तर तिला ते आल्या आल्या तिचं वाक्यच होतं की मला काही करून वजन कमी करायचंय. तर तिचं मी वजन करून तिची हाईट बघून प्रॉपर डाएट आमच्या थ्रू डाएट प्रॉपर आम्ही डाएट करून वेट लॉस करून वेट ट्रेनिंग देऊन प्रॉपर तिचं वजन हळूहळू एकदम नाही होत आहेत, वजन एकदम डायरेक्ट कमी. हे लोकांना मी खूप परत तीच लाईन रिपीट करतो, गोष्टी जलद होणाऱ्या गोष्टी नाहीत. ही जिम संयम खूप महत्वाचा आहे. ह्या जिम मध्ये आला तर संयम खूप महत्वाचा. तर आलेलं तिथं 2-3 महिन्यांनी आम्ही 2 किलो 2 महिने 2 किलो टार्गेट करत तिथं 15 किलो वजन आम्ही कमी केलं. तर ती प्राऊड ते आम्हाला येऊन सांगायची 2-3 महिन्यांनी सांगायची की माझा जो ड्रेस फुल फिट व्हायचा तो आता मला फार ढिला होतोय किंवा मला ते बसतंय. काही माझा ड्रेस आहेत ते मला खूप टाईट व्हायची, ते आता ढिल्ली झालेत. मी प्रॉपर माझ्या साडीमध्ये त्या लुक मध्ये येऊ शकते. तर अशा मुवमेंट खूप आहेत की ते आम्हाला क्लायंट सॅटिस्फाईड तर आपण नक्कीच क्लायंट सॅटिस्फाय होत. मी असे बरेच जण बघितले ज्यांनी वर्ष 2-2 वर्ष जिमसाठी ट्रेनिंग घेतली आहे, त्यानंतर त्यांनी काही अभ्यासासाठी असेल किंवा बाहेर त्यांचं जाणं झालं असेल, वर्ष 6 महिने गॅप घेतले, त्यांची बॉडी शेपमध्ये न राहता पुन्हा पोट सुटणं, पुन्हा मसल्स हलक्या होणं, हे सगळ्या गोष्टी घडल्यात. का घडतं असं जनरली, काय वाटतं तुम्हाला? हो नक्कीच ह्या गोष्टी खऱ्या आहेत. जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता आणि डायरेक्ट तुम्ही 2-3 महिन्याचा गॅप देता तर तो मसल थोडा डाऊन होतात. तुम्ही त्याचबरोबर तुम्ही डाएट पण तुम्ही फॉलो करत नाही, तर त्यामध्ये अर्थातच शरीर चेंज होतं. तर म्हणण्याचा उद्देश एवढंच आहे की तुम्ही जिम करताय तर कंटिन्यू ठेवणं खूप गरजेचं आहे. दिवसातून 1 तास मिनिमम 1 तास हा तुमच्या स्वतःसाठी काढणं खूप गरजेचं आहे. तुम्ही डेली रुटीनसाठी आपण डेली तुम्हाला सांगतो आपण ब्रश करणं विसरतो का? नाही. आंघोळ करणं विसरतो का? नाही. तसंच हा एक्सरसाइज आहे, डेली रुटीन मध्ये तुम्हाला टाकणं खूप गरजेचं आहे, त्याला गत्यंतर नाही. जिम ट्रेनर म्हणून जिम तुमच्यासाठी खूप भावनिक प्रश्न विचारलाय, खूप महत्वाचा आहे. जिम म्हणजे आमच्यासाठी एक मंदिरच आहे. खूप म्हणजे जिम मध्ये मी स्वतःला जिमने मला काय दिलंय, तर जिमने मला एक आत्मविश्वास दिलाय, एक मोटिवेशन दिलंय, स्वतःकडे बघायचा एक नजरिया वेगळा आहे. मी अक्षरशः स्वतःवर प्रेम करायला लागलो. जेव्हा माणूस स्वतःवर प्रेम करतो ना, तर त्यामध्ये किती ते डिप्रेशन आलं, किती काय आलं, तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही मोटिवेशनची गरज लागणार नाही जिम करताना. जेव्हा माणूस स्वतः विश्वास ठेवा, आत्मविश्वास असेल किंवा जिम मध्ये आलात, जिम मध्ये तुम्ही एंट्री करताय आमच्यासाठी, तर आम्ही कधी पण जिम मध्ये एंट्री पाया पडून जिम मध्ये घुसतो. बरोबर. किंवा तिथं मंदिर आहे, आपल्या हनुमान मारुतीची मूर्ती आहे, त्याच्या पाया पडणं आलं. खूप जिम मध्ये आता मी बघतो, तुम्ही जिमचा विषय काढलाय तर मी बघतो की खूप नवीन क्लायंट येतात की आदळआपट असतं, प्लेट घेणं आदळणं असतं, काही गोष्टी खूप मनाला लागतात. ते आदळआपट न करता प्रॉपर पद्धतीने जसं नियम काय रूल्स असतात जिमचे हाताळणं खूप गरजेचं आहे ते. बरं, आता एक कॉमन प्रश्न विचारतो जो मुलांना फारसा पडलेला असतो, जिम मध्ये सपोर्टर घालणं कितपत योग्य आहे किंवा किती फायद्याचं ठरू शकतं? हा नक्कीच खूप महत्वाचा प्रश्न आहे. सपोर्टरच्या बाबतीत तुम्हाला सांगेन तर सपोर्टर मोस्टली आपण बघितलं तर क्रिकेट स्पोर्ट्समन पर्सन असतात, ते जास्त मोस्टली यूज करतात. आता तुम्हाला जिम मध्ये सपोर्टर घालायचं आहे तर तुम्ही जेव्हा वेट ट्रेनिंग करता, जेव्हा हेवी वेट उचलताय किंवा डेडलिफ्ट मारताय, डेडलिफ्ट किंवा चेस्ट प्रेस करताय, चेस्ट मारताना वेट खूप हेवी मारतात, तेव्हा सपोर्टरची गरज असते. सपोर्टर घालतात 1 तासासाठी तुम्ही जी ट्रेनिंग करताय तर त्यासाठी तुम्ही सपोर्टर घालू शकता. जेव्हा तुम्ही हेवी वेट ट्रेनिंग करताय तेव्हा सपोर्टर घालू शकता. ज्यांनी ओलांडली आहे, ज्यांचे गुडघे वगैरे दुखतायत, अशा लोकांनी जिमला येणं तुम्हाला काय वाटतं गरजेचं आहे का, किंवा ते घरी काय वर्कआउट करू शकतात का? कारण मी बरेच बघतोय आता त्यांनी काय बोलू शकतो, यंग जनरेशन मध्ये किंवा त्यांच्या युथच्या काळामध्ये, तरुण पिढीमध्ये फार व्यायाम केला नाही, मात्र आता गुडघे दुखणं किंवा स्नायू दुखणं असे त्रास सुरू झालेत. त्यांना सर्व्हाइव्ह करायचंय, काय बोलू शकतो, सुदृढ शरीर मिळवायचंय, पण ते जिम नाही करू शकत किंवा ते लाजतात जिम करण्याबाबत. 60 मधील लोकांना तर मी हेच म्हणेन की जर तुम्हाला जिमला यायचं नसेल तर सकाळची वॉकिंग असेल किंवा तुमचं हेल्दी राहण्यासाठी जर तुम्ही डाएट घेताय तर डाएट प्रॉपर घ्या. तर जिमला तुम्ही नाहीच म्हणताय की मला नाही जायचं जिमला, तर घरी तुमची जागा असेल, घरी बऱ्यापैकी स्पेस असेल तर तिथं तुम्ही सूर्यनमस्कार म्हणा, डिप्स म्हणा, थोडेफार मारू शकता किंवा वॉकिंग डेली तुम्ही काही ना काही 1 तास तरी स्वतःसाठी काढलाच पाहिजे. बरोबर.
तर त्या गोष्टीने तुम्ही हेल्दी राहू शकता. सध्या हार्ट अटॅकचं प्रमाण सुद्धा वाढत आहे. म्हणजे मला आठवतंय 2-3 महिन्यापूर्वीचीच बातमी असावी, कर्नाटक का तमिळनाडूमध्ये एक अशी घटना घडली की जिममध्ये जाणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. तोही म्हणजे तो वर्कआउट करत असताना हृदयाचं ठोके वाढले असतील किंवा काही झालं असेल, त्याला हार्ट अटॅक आला आणि तो जागेवर कोसळला. या घटना फक्त एकच नाही आहेत, अशा बऱ्याच आहेत ज्या कानावर पडतात. हे सगळं का घडत असेल किंवा या सगळ्याबाबत काय प्रिकॉशन घेतले गेले पाहिजे? खूप महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. तर ह्यामध्ये मी हेच म्हणेन की तुम्ही जेव्हा वर्कआउटला येत आहे, ह्यामधल्या तुम्ही जिमच्या गोष्टी सांगितल्या, जिम मध्ये वर्कआउट करता, तर तुम्ही वर्कआउटला येत आहे, तर त्यामध्ये तुम्ही येताना 1 तास आधी काय खाताय? आता मी बघतो काय काय कंटिन्यू 2 तास 3 तास एक्सरसाइज करत असतात, उपाशी पोटी असतात किंवा एक्स्ट्रीम लेवलचं वर्कआउट करतात. एक्स्ट्रीम लेवलचा वर्कआउट तुम्ही जेव्हा करता, उपाशी पोटी म्हणा काही म्हणा, तर तेव्हा ह्या गोष्टी घडतात. तर मी हेच प्रिपेअर करेन की तुम्ही प्रॉपर डाएट घ्या. वर्कआउटच्या येण्याआधी तुम्ही जे किंवा फ्रुट्स असतील, बनाना असेल किंवा पीनट बटर, ह्या गोष्टी असतात हे येण्याच्या आधी एनर्जेटिक. त्यानंतर तुम्ही तुमचा 1 तासानंतर वर्कआउट चालू करा. तर तुम्ही वर्कआउट करताना तुमच्या पोटामध्ये काहीतरी एनर्जेटिक पाहिजे, किंवा असं नाही की उपाशी पोटी आणि मी 1-2 तास वर्कआउट करतोय, 3 तास वर्कआउट करतोय, हार्टबीट वाढणार आहे, साहजिक आहे. मग तसे हे परिणाम होतात. मग आता या व्यतिरिक्त अजून काही बातम्या आहेत, जसं की मला वजन कमी करायचं आहे, 21 दिवस एक मुलगी उपाशी राहिली आणि त्यानंतर तिची डेथ झाली. तेच कारण आहे. आता त्यामध्ये कसं होतं, तर लोकांनी हे ओळखलं पाहिजे की फॅट लॉस आणि वेट लॉस ह्या खूप डिफरंट आहेत. आता तुम्ही जे उदाहरण बोलला ते त्या मुलीने वेट लॉस केलेलं आहे. ते म्हणजे कसं की जेवण टाळणं किंवा डिनरच घेणार नाही, की लंच मध्ये मी एकच चपाती खाईन किंवा राईसच अवॉइड करणं. तर मी हेच म्हणेन की तुम्हाला डाएट पाहिजे प्रॉपर, आणि तुम्हाला वेट ट्रेनिंग करून फॅट लॉस करायचा आहे. डायरेक्ट तुम्ही वेट लॉस नाही करू शकत, तर तुम्हाला डाएट प्रॉपर डाएट करून वेट ट्रेनिंग करून विथ वेट ट्रेनिंग करून अचीव करू शकता. नाही पण हे योग्य आहे का? म्हणजे मी बऱ्याचदा असेही बघितलेत की सकाळी जेवतात, संध्याकाळी जेवण त्यांनी बंद केलं. नाही, हे चुकीचंच आहे, खूप चुकीचं आहे. तुम्हाला प्रॉपर तुमचा ब्रेकफास्ट झाला पाहिजे, तुमचा प्रॉपर लंच झाला पाहिजे, प्रॉपर डिनर झाला पाहिजे. ओके, तर तुम्हाला रिझल्ट मिळू तरच तुम्हाला तो रिझल्ट दिसणार आहे. कुठल्याही गोष्टी कुठल्याही हे अवॉइड करून किंवा बंद करून नाही होणार आहे. ओके, शेवटच्या प्रश्नाकडे येऊयात. फॅट लॉसची किंवा वजन वाढवायची किंवा वजन कमी करायची एकंदरीतच प्रोसेस काय आहे किंवा त्याविषयी थोडक्यात काय सांगाल? फॅट लॉस म्हणजे आता समजा, आता माझा एक मेंबर आहे, आता त्याला तो आला की तो म्हणतो 80 वजन आहे त्याचं, तर तो म्हणतो डायरेक्ट मला 10 किलो कमी करायचंय, मला 15 किलो कमी करायचंय. तर वेट लॉसचं मिनिंग किंवा फॅट लॉस आपण बोलतो, फॅट लॉस आपण कमी करतो, तर ते डायरेक्ट 10 किलो कमी होणार नाही. त्याला टार्गेट आहे 2 kg तुम्हाला कमी करायचंय. आता तुम्हाला 10 किलो कमी करायचंय, ते लगेच नाही होणार आहे. त्या 10 किलोच्या ऐवजी आपण पहिले टार्गेट करू 2 kg, 3 kg, 2 महिन्यांनी बाबा 2 kg कमी करू, अजून 2 महिन्यांनी 3 kg कमी, तेव्हा अचीव करत करत 10 किलो कमी होणार. 4 महिन्यांनी 3 महिन्यांनी त्या गोष्टी होणार. तर त्या गोष्टी फॅट लॉस साठी तर तुम्हाला डाएट प्रॉपर, जे न्यूट्रिशन असतील, आम्ही जिम ट्रेनर प्रॉपर डाएट देतो, ते खाण्यामागं तुमचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आम्ही प्रॉपर डाएट बनवतो आणि विथ ट्रेनिंग. ओके, तर त्या गोष्टी अचीव होतात. प्रोसेस आहे. येस, तुमच्याशी आता एवढा वेळ झाला गप्पा मारतोय, गप्पा मारून छान वाटलं, बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून समजून घेता आल्या. एकंदरीतच तुमचा जो प्रवास आहे किंवा तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात त्या इंटरव्ह्यू बघणाऱ्या प्रत्येकाला लाभदायी ठराव्यात ही इच्छा व्यक्त करतो. तुम्ही संवाद साधला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. तर हे होते कमलेजी. एकंदरीतच जिम, डाएट आणि कशा पद्धतीने रुटीन ठेवलं पाहिजे याविषयी आपण त्यांच्यासोबत चर्चा केल्या. अशाच नवनवीन व्यक्तींसोबत आपण या कार्यक्रमामध्ये भेटत राहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा एक कटिंग चाय आणि बरंच काय. धन्यवाद.